जय जय श्री गणेशाय नमः। जय जय श्री नवनाथ महाराज की जय। गोरक्ष जालंधर चरपटाश्चाडभंग कानिक मच्छिंद्राद्याः चौरंगी रेवाणक भत्री सद्या भूम्या बभूर नवनाथ सिद्धः। अध्याय 13वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी त्रिभुवनेशा मच्छ कच्छ वराह नरसिंह मनवेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञ हे गुणातीता सकल गुणज्ञ अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञ पूर्ण ब्रह्म अचल सर्वज्ञ बौद्ध कलंकी आदिमूर्ते मागील अध्यायी केले कथन श्री जालिंधरा होऊनी जन्म तप आचरोनी मच्छिंद्र नंदन संपादिला गुरुत्वी तो समर्थ अस्त्री सुत प्रसन्न झाला सद्विद्येत तया वरुते सकळ दैवत गौरविले पावके स्कंदी वाहुनी द्विमूर्धनी पृथक देवते स्थानी स्थानी सत्यलोकादी अमरा पाहुनी वैकुंठादी पाहिले पाहिले इंद्र चंद्र स्थान मित्र वरुण गंधर्वा भेटून सुवर्लोक भुवर्लोक तपोलोकादी पाहुन वरा लागी आणिले यक्ष राक्षस किन्नरा सहित गणगंधर्वादी कौरवून समस्त वश केला जालिंदरनाथ अस्त्रविद्ये कारणे या उपरी कानिफा कर्णोदय होऊनिया झाला विद्यामय तयाच्या वरा करिता सर्व देव सकळ देवते विटंबिली विटंबवनी आपली शक्ती प्रसन्न केले वराप्रती उपरी गेले स्वस्थानाने गुती आश्रम बद्रिका सांडुलिया परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंधर बद्रिका समीर राहुनी स्थिर करती विचारतो कैसा एकमेका बोलती हसून आठवोनी देवतांचे विमुंड मुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धहीन हे कैसे परी धन्य जालिंधर मिळाला यासी अवस्था दारुण महिसी पूर्वी विडिले अपार राक्षसांसी परी ऐसा मिळाला नाही त्या उपराटे नग्न देही आधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयांसी ऐसे बोलूनी उत्तरोत्तर हास्य करती वारंवार मिळवूनी करासी कर टाळी पेटी ती विनोदे असो ऐशी विनोद यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंधरा जती चित्त दे या वचनाते नागपत्र अश्वस्थ स्थानी पूर्ण यज्ञ आहुती करुनी प्रथम कवित्वारतोनी वरा लागी साधावे वेद विद्या मंत्र बहुत अस्त्रविद्या प्रतापवंत परिते महीवरी पुढे करीत चालना नाही महाराजा मग मंत्र शक्ती उपाय करणी काहीच नवे लोका लागुनी मग ते दुःख प्रवाह शमनी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करून आता कविता अवंतिके नागाश्वत्था सकल विद्या करुणी हाता कानिपाते ओपिजे या कानिपाची उदार शक्ती स्थिती मिळवत आहे दांभिक वृत्ती तरी बरवी आहे कार्याप्रती पुढे पडेल महाराजा हा अपार शिष्य करील पुढती विद्या वरीतील याच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकांपरती सर्व जगी मिळवेल पूर्वी सावरी ऋषीने मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग मही लागी पुरेना तरी शतकोटी सावरी गणा महिते मिरवावे शुभवचना सकळ अस्त्रांची आणुनी भावना मही लागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात ते ऐका पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 95 लक्ष मंत्र विद्युल्लता मिरवल्या या परी गोरक्ष गोष्टी होती मिरवेल 9 लक्ष 12 कोटी पंचकोटी 1 लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल 9 कोटी 7 लक्ष चरपटनाथ करील की प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष भरतरीनाथ करील की 3 लक्ष 2 कोटी रेवणनाथ करील शेवटी 1 लक्ष 1 कोटी वट सिद्धनाथ करील की
34 कोटी 12 लक्ष श्री जालिंधराने करावे प्रत्यक्ष 6 कोटी 8 लक्ष कानिपाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष राहटी स्थापुनी योजावे शतकोटी पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा म्हणून ऐसे योजनी साधन मंत्रप्रयोगी करावे प्रवीण ते न करता सकळ जन सुख होईल रोगाते तरी हे जन उपकारासाठी जीवा करावी आटाआटी तुम्हा ते सांगावी ऐशी गोष्टी नो हे सर्वज्ञ आहात ही कळीची विद्या कली संधान मिरवत आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवीत असता की तुम्ही जाणणार भविष्योत्तर तरी या कलीत करावा प्रसार आम्ही सांगावे ऐसे थोर तुम्हा योग्य साधेना भविष्योत्तर जाणून नाथा तू देवासी केली वार्ता कानी वाते वर देता बोलला ते हिता महाराजा तरी आता आळस सांडून जीवी मिरवावे कवित्व रत्न जारण मारण उच्चाटन कवित्व रचनी मिरवावे ऐसे सांगुनी उमानाथ कानिपा विषयी आणि सांगत यासी बैसवणी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिपनाथ 12 वर्षे राहुनी तेथ 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचिले ते आदिनाथे कवित्व पाहून पूर्ण झाले समाधान मग म्हणे नागाश्वत्थी जाऊन सिद्धी मार्गी पावावे मग जालिंदर आणि कानिपनाथ जाऊनी पाहिला नागाश्वत्थ पूर्ण आहुती हवन तेथ करुणी तोचवी विराते सूर्यकुंडाचे आणुनी जीवन 52 वीरा करी सिंचन प्रसन्न करुणी त्याचे मन मरा लागी घेतले यावरी पुन्हा परतून पाते झाले बद्रिकाश्रम मग कानी पाते तपा बैसवून लोह कंटकी मिरवला श्री आदिनाथांच्या साक्षीसी कानिपा बैसवणी पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थस्थानासी जाता झाला पुसून त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिपा आणि श्रीकृष्णनाथ तप करती भागीरथी तीरात तीव्र काननी बैसोनिया उभय ठाव अति विभक्त एकमेका नसे माहित असो येरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडतसे परिक्षेत्री जाताची आधी काननी भारा बांधिला तृण कापुनी निज मौळी स्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचरे परी तो मौळी भारा घेता सुख न वाटे अनिळ चित्ता मग संचरोनी भय हरता वरच्या वरी धरितसे म्हणाल पवनासी काय कारण वरचेवरी धरावया तृण तरी जालिंदर अग्निनंदन अग्नि पिता तो असे तरी पौत्राची करुणी ममता म्हणून भारा धरी वरुता असो जालिंदर क्षेत्री येता तृण गोधना सोडितसे ऐसे भ्रमण करता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही तो गौड बंगाल देशा ठाई एला पट्टणी पय्याला तृणभार मिरवोनी माथी परी तो मिरवे सर्वा हाती अधर चाले मस्तकावरती लोकपाती निर्दृष्टी हेला पट्टण अतीत विस्तीर्ण बुद्धी प्रयुक्त तेथील जन जालिंदराचे चिन्ह पाहून आश्चर्य करती मानसी म्हणती अधर भारा कैसा चालतो हा न कळे तमाशा तरी या सिद्ध अवतार लेशा मही लागी मिरवितसे मग ते चव्हाट्याचे जन करू धावतीचे दर्शन परी तेनाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना जे पूर्णपणे झाले निवाले ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानवले चित्ती निस्पृहता धरुनिया बृहस्पतीचे पडी तया होतसे सर्वार्थ जोडी परी तो वेडियात मारी दडी लोक महिमा भयास्तव जसे कृपण आपले धन लक्ष्मी महीचे पाठी लागून संन्याय झालिया मन कदा काळी आवरेना असो मग जालिंदरनाथ अतिशोषे तृणभार जमवूनी आणीत पाहुनी शोधनाची जमात तृण सोडी तयांसी मग गल्ली कुशी गंध मौरी तेथे जाऊनी वस्ती करी भिक्षा मागुनी क्षेत्रा भीतरी उदर निर्वाह करीतसे या परिवर्तता त्या गावीचा रूप त्रिलोचन सूत जैसा कंदर्प त्याचे वर्णिता स्वरूप सरस्वती न सुसे हो नाम जयाचे गोपीचंद परी मिरवलं सर्व संपत्ती वृंद
दिव्य अमूप अमर भद्र पाहुनी लाजे कुबेर तो 12 लक्ष अपूर्व शक्ती अश्व मिरवले वाताकृती तेज पुंज पाहुनी लाजती चपळपणी चपळा त्या शिरत गटी रत्न कोंडळी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झग मगती झालरी किरणी हेम गुणी मिरवल्या रश्मी अति शोभायमान झालेली अग्नी हेम गुण मुक्त गुंफले समत्वी समान नक्षत्र मालिका जेवित्या हेमस्मिती रत्नकोंडळी ग्रीवे मिरवल्या भाळा भूषणी संगीत पेट्या नवरंग रत्नी दीप जैसे लाविले मुख शोभले त्याची परी दिव्य मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्णद्वया भीतरी सुरे खोविले मोळीते आणिक पुच्छ पृष्ठी रत्नगडिता गेंदा जोडिया तेज भरिता 4 जामे लखलखीत कपडे होनी अधिकते 12 लक्ष ऐसे परी पादी मिरुती चमू भीतरी प्रत्येक पाहता संमत सरी उदधी सूत मिरवले की अर्क हृदयी स्पृहा होती माते लाभली श्याम कर्णमूर्ती त्या स्पृहेची कराव्या शांती 12 लक्ष प्रगटले या त्याची परी गज समूह मस्त पाहुणी लाजे ऐरावत किती म्हणे शोभुनी सर्वत्र रत्ने उपजली महिवरी विशाळ शुंडा हिरे जाती अधरे द्वैत दंत शोभती तया वेशुनी चुडे पाहती रत्न कोंडणी मिरवले ग्रीवे घंटिका हेमगुणी तया माझी रत्नपणी हिरे मारिक पाच तरणी नवरंगी शोभले या परी पृष्ठी झुली व्यक्त तयावरी झालदी लखलखीत हेमगुणी गोवुनी मुक्त ढाळ देती सुरबाड या परी हौदे मेघ डंबरी सुवर्ण अंबाऱ्या शोभल्यावरी त्याही कोंदणी नक्षत्रपरी रत्न मिरवू लाहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परी ते भासती पर्वत जैसे पृष्ठी पताका पहा पासे पर्वत मौळी तरु देवी जैसे गज पृथुते विस्र विराजलेती 10 सहस्र पाईक स्वार दास चक्र तया राया पुढे धावती छडीदार तोपदार पूर्ण बोसाटे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार राया समोर धावती अति उग्र खडतरपणी मिरवल्या जैसा कृतांत मूर्ती ही युद्ध कुंडीचे पावक होती घेती आरती परचक्र या परी रावतो कृपाळ शोभे जैसा तमाल नीळ बर्वेपणी अति झळाळ संदर्भ पंथी मिरवितसे स्वरूप लक्षणी गोपीचंद समतान पावे आणिक गौड वृंद चंद्र चूड मण्या लागी अबाध कलंक देही म्हणोनी अर्क दृष्टांता संमत देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा चपला तेजा परी भ्याडा चित्ता मेघा माझी दर्ताती तैसा नवे हा नूपनाथ दिव्य ऋषी सद्गुण भरित धर्म औदार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी मिरवितसे म्हणाल प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन पाळीत धाके परचक्र आणून देत करभाराते न मागता या परिवर्णिता शरीर पुष्टी तरी म्हणवितसे महिते जेठी शत जेठी महीपुटी लावून या रगडीतसे या परी आणिक कल्पाल चित्ती ही इतकी स्थावर झाली शक्ती तरी भोगित नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो तरी धर्मपत्नी शुभाननी आसी नक्षत्र तेज प्रकरणी खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरवल्या चित्तज्ञ परम चातुर्य खाणी या परी षोडशत शुभाननी भोगा गणा जया लागोनी राजांकी मिरवल्या परिते पाता स्वरूप खाणी ही कामची सांडावा ओवाळुनी ही उर्वशीच्या पंक्ती आणुनी दासी मिरुती तिला त्या गजगामिनी चपलावला तेजेला जविती पाहुनी चपला
शृंगार भरित हस्ती सकला चंद्र रात्री नक्षत्री असो ऐसा रूपनाथ हेला पट्टणी विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली चौथी सती मैनावती कोणे एके दिवशी उपरी वरती दिशाने आहाळी सहज स्थिती जालिंदराते देखले तृणभार अधर मवळी मुक्त विराजा हस्तकमळी पती का समान ग्रामवेळी मार्गी येतसे पुढारा परी तेज पुंज जैसा तरणी मदनाकृती स्वरूप खाणी निस्पृह निवृत्त योगींद्र मुळी देखी लाती येणे मग म्हणे मैनावती अधर भाळा मौळीवरती कैसा चाले धैर्य शक्ती काय असे तयाते नोहे आधार करबंधन तेही मिरवती मुक्त मन तरी हा कोणी प्रतापवान मही लागी उतरला गड किंवा गंधर्व सुरवर विरीची किंवा गंधर्व हरिहर की वाचस्पती उष्णाथोर प्रतापवान हा असे तरी सदृढ आराधोनी भक्ती निर्भू नर देह सार्थक गती प्रसन्न करुणी चित्त भगवती अचळ पद वरावे ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुणी तेही सद्विवेकी सज्ञान प्राज्ञे जगा माझी निर्विदसे सन्मुख उभी कर संपुटी जोडुनी बोले वागवटी कवण अर्थ उदेला पोटी निवेदावा महाराजनी येरी म्हणे वो गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी परिप्राण जीवित्व रक्षुनी कार्या फुले साधावे प्रकट होता ती वार्ता परम पडेल शोभ चित्ता मग त्या उदक प्रवाही वाहता परम संकट मिळवेल म्हणून गौप्य धरुणी वचन कार्य मांजुसा सोडी जे संधान मग ते वणीचा सभाग्यपण अंबर ठेंगणे वाटत असे म्हणून तिने भुवनी तर्जनी पुणे दाविले तिज लागुनी कोण येत प्रविष्ट करणी मवळी तृण वाहुनिया चौथी कोण परिचारिका पाती झाली जालिंदर विवेका तो मवळी भारा अधर देखा सवे सवे चालत असे ते पाहुण्या निज दृष्टी विस्मय करी आपले पोटी म्हणे माय वो परम दुर्जटी योग सिद्धी असे हा कनक वर्ण बालार्क किरणी मही मिरवतसे योग प्राज्ञी तरी हा स्वभूवर लोक प्राणी सहसा येत असे जननीये सत्यलोक भूलोक तपोलोक त्याचे गमने शोभती देख स्मरारी की स्मर जनक मही लागी उतरला तरी माय वो ऐकवचन सैल भक्ती आराधून ते चित्त भगवती प्रसन्न करून कल्याण जरी निघावे जैसे ध्रुवाने अढळपद जिंकुनी हरिला सकळ दे भेद जन्म मृत्यूंचे दृढबंध मुक्त केले जननीये संन्याय दास दासी ओपुनी ऐसा शतपुरुषांसी चिरंजीव प्रसाद ओपुनी देहासी अचळ महिते वर्तावे ऐसी परिचारिकेची युक्ती ऐकुनी बोले मैनावती म्हणे माय वो तरुणी आरती चित्त स्वरूप करावे तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी चित्ते गोचर करुणी लगबगे येई का अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका चौथो संचारुणी ग्रामलोका शोध नाते पाहत असे चौथी गोधने ग्रामवाटी अपार जात असती चवाटी तृण सोडून तेथाटी सुपंथी तेथ गमत असे चौथी दासी मागे मागे जात असे लगबगे मग गंध गल्ली पुष्कळ योगे जाऊन या बैसला तेथे क्षण एक उभा राहुनी पाहात त्याचे अचळपण सूर्य पावे तो अस्तमान अचळ स्थान रक्षिले मग ती येऊनी वाताकृती पूर्ण सतीशी झाली सांगती अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे कुचित जागा सुगंध व्यक्त माये वो असे सर्व एकांत तव स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण जेथे न राहे श्वान सुकर कर्दम कुवेग गंध अपार वस्ती विराजून पिशाचवत वल्गना ते वदतुसे ऐशी ऐकुनी तियेची वाणी म्हणे स्थिर व शुभाननी रहित होता जन संवाद यामिनी मग जाऊ दर्शना
अवश्य म्हणून परिचारिका मग मध्य यामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून चपका श्रद्ध सान्ने मिळवले काळी कांबळी गुंतुनी बुंती परिचारिका मैनावती येता झाल्या स्थान एकांती लक्षोनिया महाराजा चौथो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आव्हानुनी वहनी मोक्षमुक्ताच्या ग्रहणार्थ ध्यानी बैसला से महाराजा मग त्या उभय सहित युती जाऊनी लोटल्या पदावरती मूर्नी कमळ प्रेम भरती पद कमळी ओपिती सन्मुख जोडून उभय कर सप्रेम भक्ती वागुच्चार चातुर्य गंधम लाना पार समर्पिली लाखोली म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी चेतू झाले जीवित्वासी मोक्ष मांजुसा जाणूनिया तरी ऐशिया तपोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरी कल्पना सदनाचा पेटला भारी विजवावया पातलो तरी औदार्याचे पाहुनी मुख त्रिविध तापांचा सबळ पावक विजवोनी चित्त महिते पीक ब्रह्मकर्णी पिकावे ऐसे तयाचे वागुत्तर प्रविष्ट होता निशिकर तेणे करुणी चित्त सागर आनंद लहरी दाटला परी संकोचित चंद्र आकाशी उदधी महित तरी भक्ती पंतिका चक्रवात आजकाल तळी योजावा ऐसे चित्त योजुनी नाथा दाविता झाला तीव्र वार्ता मैनावतीचे सफळ चित्ता किंवा कसोटी पाहत असे पिशाच चेष्टा उद्दामनिची आवानुनी सुदृढयुक्ती महिचे पाषाण हाती कवळोनिया जुगारी अशुभवाणी करुणी वंदना भंगू पाहे चित्त प्रेमा मेघ औदार्याच्या दुर्गुणा पाषाण करका ओसांडी परीचे जाया धैर्यवंत निश्चय अर्गळी योजुनी चित्त म्हणे याचे हस्ते मृत्यू आल्या मोक्ष वरील मी ऐसे योजुनी सुदृढ मांडी बैसली ठाव कदा न सांडी जैसा पर्वत अचळ विभांडी मेघ धारी न गणोनी परी तो नाथ जालिंदर ओसंडिता पाषाण पूर परीती रामा वज्राकार अचळ पाहुनी तोषला मग हस्ते सांडुनी पाषाण धाडी म्हणे कोणते सांग गोरटी किमर्थ आजी माझी पृष्टी लाग पाळती केली त्वा दुर्गंधा गल्ली ओंगळीत आहे उगलासी मी पिशाच येथ तरी तुझ पेटला किमर्थ अर्थ कामा नळे दाटला कवण कोणाची नितंबिनी वेगी वदवो शुभाननी आम्ही तपी अलक्ष ध्यानी लक्ष भंगाया कालीस यावरी म्हणे ती महाराजा त्रिलोचन राज विजय ध्वजा त्याची कांता सर्वज्ञ भोजा धर्मपत्नी मी असे परीजी योगद्रुमा काळे भक्षुनी पती उत्तमा माते केले प्लवंगमा जगा माझी मिरवावया ऐसे परी योग जेठी काळ चक्र पाहुनी राहाटी मग भयार्क उदक पाहुनी पोटी पश्चातापी मिरवले काळे पतीची केली गती तैसीच करील मम आहुती तरी मानव सन्निपाती आस्तिक माते होईका येरी म्हणे त्वद्रा पावोनी लया त्वरिता कवण आश्रमी काळ सरिता लोटे तू जननीये येरी म्हणे वो सदैव भरिता तूच एका हे प्रपंचा येरू म्हणे कवण अर्था प्रपंच राहाटी चालवी चौथी म्हणे गौड बंगाल राज्य सदनी देश विपुल त्याचा रूप गोपीचंद मूल दास तुमचा विराजे परी असो कर्म राहाटी कृतांत उद्देशाचे पाठी मम मौळी वा भार निवटी कृपा धनी करुनिया ऐसे कुनीती ऐसे वचन म्हणे कृतांत पाश दृढ बंधन कैसे तुटेगे मम पिशाचान तुझवा काय जाणीतले तरी आता क्षण उभी न राही वेगी आपल्या सदना जाई तव सुता सकळा कळता अनर्थ प्रवाही मती त्याची मिरवेले ऐसे बोलता सांगो पांग
तो मित्र उदयाचा पाहिला मार्ग, मग नमस्कारुनी स्वामी सवेग, सदना प्रती पातली, पातली परी अर्थवियोग, चित्त सरिता दाटला भाग, अति तळमळे प्रसाद मार्ग, कृपार्णवी भेटावया, ऐसी तळमळे दुःख व्यथा, तो दिनकर लोटला असता, होता चंद्रविलासती वनिता, विकासली आनंदे, पुन्हा घेऊनी परिचारिका, येथे आली सदैव विवेका, दृष्टी पाहुनी योगी मृगांका, चरणी माथा ठेवीतसे, मग सलग भक्तीची करुणी दाटी, सुदृढ चरणी घातली मिठी, पद कवळोनी हस्तपुटी, सुरीतसे प्रेमाने, ऐशी सेवा दोन प्रहर, करता अगम्य लीला प्रभाकर, ते पाहुनी नमस्कार, स्वामीशी करुणी उठतसे, पुन्हा येऊनिया सदनी, आपले आचरे आपले प्रपंच राहणी, अष्टभूताची वासरमणी, स्वामीशी जाऊनी लक्षितसे, सद्भाव उदय दाऊनी प्रेमा, सेवा करतसे मनोधर्मा, परी सेवा करता षण्मास उगमा, दीन लोटोनी गेले पै, या परी कोणे एके दिवशी, काळुखी दाटली अपार महिसी, परी सेवा करावयासी, पातली नित्य नेमाने, चौथो मूर्धी खाली अंक, ठेवूया देतसे टेक, त्या संगीत योगी नायक, काय करिता झाला पै, माईक सबळ करुणी भ्रमर, रुंजी घाली तयावर, न कळता येऊनी महीवर, अंका खाली रिघाला, ऐसे करुणी अवस्थेत, आपण गाढ झाले निद्रिस्त, चलन वलन सांडुनी स्थित, कंठी घोर वाजवे, चौथो षटपद जानू परी, फोडूनी निघाला नेते उपरी, ग्रीवे डसुनी जालिंदरा पळी, सुचविले अर्थाते, चौथो लगबगे अति त्वरित, उठून हस्ते पाहे ग्रीवेत, ग्रीवा पाहुनी सती अंकात, दृष्टी करी महाराजा, अंका फोडूनी पडे छिद्र, रुधिर दाटले मही अपार, ते पाहुनिया जालिंदर, धैर्य बळ ओळखले, मग सहज कृपेची करुणी दृष्टी, मवळी कुरवाळी कृपा जेठी, मग तारक मंत्र कर्णपुटी, उपदेशिला तत्काळ मंत्र, उपदेश ओपिता कानी, पूर्ण व्यक्त दाविली संजीवनी, तेणे खुणे पारायणी, ब्रह्म व्यक्त झालीसे, किंबहुना चराचरी, जीव जितुका जंगम स्थावरी, अहम ब्रह्म भुवनापासुनी, आकारी ब्रह्म दृष्टी हेलावे, ऐसा होता चमत्कार, मग मौळी ठेवी चरणावर, म्हणे महाराजा सका व्यापार, आजी मिरवला सुगमत्वे, या परी तो कृपाळ मोक्षदानी, आणिक करता झाला करणी, मंत्रप्रयोगे संजीवनी, ते देही प्रेरितसे, जी निर्जीवित्वा उठवील, ती जीवित्वा काय करील, असो मैनावतीची कमर अमरवेल, देही होऊनी ठेविलेसे, जैसे रामे दानव कुशी, चिरंजीव केले विभीषणासी, तन्माय मैनावतीची, श्री जालिंदर केले पै, मग नित्य नित्य प्रेम भक्ती, विशाळ मिळवे भावस्थिती, परी आणिक काम उदेला चित्ती, पुत्र मोहे करुनिया, मनात म्हणे चमत्कार, जानू भेदिली स्थिर भ्रमरे, त्या दुःखाचा घाय अनिवार, जानू वरी मिरवला, घाय पडला अनिवार, अशुद्धाचा लोटला पूर, तयावरी स्पर्शिता कर, जैसी तैसी मिरवली, तरी संध्या चमत्कार, झाला मम दृष्टी गोचर, आणिक केले सनातन सार, ब्रह्मव्यक्ती परायण, तरी चिरंजीव पद देऊनी माते, अचल केले त्रैलोक्याते, याची रीती माया सुताते, होते तरी फार बर्वे, ऐसे युजुनी दृढ मानसी, वियोग व्यथा वरिली देहासी, ती व्यथा नर हरिवंशी, धुंडीसुत मालू सांगे, स्वस्थ श्री भक्ती कथासार, संमत गुरुष्काव किमयागार, सदा परिषद 22 चतुर, त्रयोदशाध्याय गौरहा, श्री कृष्णार्पण मस्तु, अध्याय 13, उभय 179, शुभम भवतु, नवनाथ भक्तिसार, त्रयोदशाध्याय समाप्त. गोरख जालंधर चरपटाश्च अडभंगकानिपमच्छिंदराद्याः सौरंगी रेवाणक भत्री सद्या भूम्या
बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त लक्ष्मीरंजन।